जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी पुरवठा विभागाबाबत तालुक्यातील नागरिकांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नवीन विभक्त शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकामध्ये नवीन नाव वाढ करणे किंवा नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्जदार यांनी स्वतः उपस्थित राहून रीतसर विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. त्रयस्थ व्यक्ती एजंट यांच्याकडून कोणतेही अर्ज या कार्यालयाकडून स्वीकारले जाणार नाहीत. तसेच कोणतेही अर्ज कागदपत्रे त्रयस्थ व्यक्ती एजंट यांच्याकडे देण्याचे टाळावे. तसेच त्रयस्थ व्यक्ती एजंट यांना कामासाठी पैसे देऊ नयेत याची सर्व तालुक्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे. पुरवठा विभागाबाबत तहसीलदारांनी केलेल्या या सूचनांचे जनतेतून स्वागत व अभिनंदन होत आहे. तहसीलदारांनी जनतेला केलेल्या या आव्हानामुळे खाजगी एजंटांचे धाबे दणाणले आहेत. मात्र थेट लोकांची कामे केल्यास लोकांचा वेळ वाचेल, आर्थिक नुकसान होणार नाही. आज माननीय तहसीलदार साहेब यांनी जत पुरवठा विभागाला एक आदेश दिलेला आहे आणि लोकहितासाठी तो आदेश दिलेला आहे. त्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो आहे आणि या ठिकाणी पुरवठा विभागातील जो अनागोंदी कारभार चालला होता त्याला कुठं तर आळा बसावा यासाठी हा आदेश दिलेला आहे. तरी आम्ही लोकांना एकच विनंती करतो आहे की लोकांनी त्यांची शिधापत्रिका संदर्भातली कोणतेही कामं असू दे ते स्वतः त्यांनी अर्जदार म्हणून स्वतः संबंधित विभागाला पुरवठा विभागाला भेट देऊन स्वतःही कोणत्याही एजंटाला किंवा दलालाला बळी न पडता स्वतः त्याचा पाठपुरावा करावा. त्याला तहसीलदार साहेब सर्व पद्धतीने आपल्याला सहकार्य करतील. खिलार येथील बोलतो आहे. या ठिकाणी आज जो तहसीलदार साहेबांनी जो आदेश काढलेला आहे यामुळे जत तालुक्यातील तळागाळातील लोकांना जो त्रास होत होता रेशन कार्डासाठी, दुबार नोंदणीसाठी किंवा नवीन नोंदणीसाठी जो काही त्रास होत होता एजंटमार्फत पैशाची असेल किंवा जी देवाणघेवाण आज होत होती ती पूर्णपणे आज तहसीलदार साहेबांनी मोडून काढून आज नवीन जो आदेश काढलेला आहे त्याचं जत तालुक्यातील जनतेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद.